शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। आणि ते उत्तर देत असताना ते अत्यंत कायद्याच्या चौकटीत देणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे, मला राजकीय कुरघोड्यांमध्ये स्वारस्य नाही, पॉलिटिकल स्कोर सेट करण्यामध्ये स्वारस्य नाही। कुणीतरी म्हणालं की त्याच्यावर नंतर बोलते जाऊ द्या। या डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या ही आत्महत्या इथून चर्चा खरी सुरू झाली। संपदाच्या हातावर सुसाइडल नोट आहे, ती नोट पहिल्यांदा बघणारे डॉक्टर प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले। डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमार्टम साठी हजर राहायचं होतं, मी डॉक्टर आहे, मी विनंती केली पोलिसांना, पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोदला हजर राहू दिलं नाही। नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे मी हजर नाहीये, पण याचं इन कॅमेरा पोस्टमार्टम करा, तेही मागणी मान्य केली नाही। मग आम्ही अजून काही गोष्टींचा शोध घेत होतो, इतक्यात घाईघाईने मुख्यमंत्री आले। मुख्यमंत्री यांनी क्लीन चिट दिली। मी मगाशी म्हटलं की तो त्यांचा जॉब नाही, पण हे लक्षात घेण्यासारखं आहे, म्हणजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे माध्यमांच्या समोर की सगळ्यात आधी जेव्हा बोलताना शिवसेनेचे श्री अंबादास दानवे यांनी एक भूमिका मांडली आणि ते असं म्हणाले की एका खासदाराच्या पीएचा फोन आला होता आणि त्या पीएचं नाव त्यांनी सांगितलं। खासदार कोण आहे हे अंबादास दानवे यांनी सांगितलं नाही, लक्षात घ्या। काय घडलं ते नीट समजून घ्या। मग त्याच्यानंतर मला वाटतं श्री धनंजय मुंडे तोंडगावला गेले। श्री धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे, त्याचे सीडीआर तपासले पाहिजे। एका खासदाराचा उल्लेख आहे, नाव कुणीही घेतलं नाही। खासदार कोण आहे कुणाला माहित नाही। आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथं आले। खरं तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता, पण मुख्यमंत्र्याला काय घेणं देणं, मुख्यमंत्र्याचं थोडीच कोण झालं मोर्चामध्ये आहे, नंतर ज्याचं गोरगरिबाचं लेकरू गेलं त्याला ते विषय कळेल ना। त्यामुळे मुख्यमंत्री आले, जोर शोर से त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं। तोपर्यंत मुख्यमंत्री उभे राहिले आणि मुख्यमंत्री असा मी पुन्हा एकदा सांगते, खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत गुपचूपपणे कॉल रेकॉर्ड करतायत, भाषण रेकॉर्ड करतायत, त्यांनी उघडपणे रेकॉर्ड करावं, त्यांनी नीट समजून घ्यावं। दादा हो असं काय करताय, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, एवढं तर कळतं ना राव। तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं, पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं। देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं, देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं, तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं, हे फार विशेष आहे। दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली। मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही क्लीन चिट द्यायची घाई करू नका, तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या। मी का असं म्हटलं, मला इथे काय माझा काय रणजित नाईकांनी बांध कोरलाय का, मी त्यांचा बांध कोरलाय का, काय रामराजेकडे माझे उचल आहे का, काय रामराजेंनी माझे पैसे बुडवलेत का, ह्याच्यातल्या कुठल्याच नेत्याशी माझं काहीच घेणं देणं नाही, काही संबंध नाही। काय आमचं घेणं देणं आहे, आमचं म्हणणं हेच होतं की इथलं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करतं, तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही। आम्ही आत्ताही म्हणतोय तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही, पण जर दबावात काम होतंय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये लिहिलंय, कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही नावं आहेत, त्या मृत्यूपूर्व जबाबच आहे तो, त्याच्यात ती सांगते हे सगळं। तर ती सांगते की माझ्यावर दबाव येत होता, खासदार दबाव आणत होते, पीए दबाव आणत होते,
मग आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा, आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न. फलटणचं पोलीस स्टेशन हे छळ छावणी झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटतं. फलटणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत, सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत. मी सगळी नावं घेतेय, मी जेवढी नावं घेतेय तेवढी नावं मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे. म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा काढायचा म्हणून काढला, घोषणा झाल्या, घरी गेले, आराम, ही भाषा नाही आमची. आम्ही लढाई लढणार आहोत. सुनील महाडिक, जायपात्रे, पाटील ह्या सगळ्या लोकांना आम्हाला काही प्रश्न पडले होते की तुम्ही एवढ्या गोष्टी बाहेर काढल्या. खरं तर डेड बॉडी जवळचा मोबाईल जप्त झाला असेल दादा हो. आता मोबाईल जप्त झाला, तो मोबाईल उघडतो कुठे? एखाद्या गोष्टीमध्ये जर काही पुरावे सापडले तर ते पुरावे बिफोर कोर्टच उघडावे लागतात, इतरत्र उघडता येत नाही. मग हे पुरावे कुणी उघडले, का उघडले? मुळात तिला जीव तिचा गेला असता का? डिपार्टमेंटचे इमिजिएट ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ, या अंशुमन धुमाळांकडे तिने तक्रार केली होती. मग धुमाळने का बरं लक्ष दिलं नाही? धुमाळने का लक्ष दिलं नाही हा प्रश्न महिला आयोगाला पडला नाही, पण ती इथंच बदली मागत होती. ही माहिती मात्र महिला आयोगाने फार आवर्जून दिली. बघा, त्यांच्याकडे येणार आहे मी थोड्या वेळाने. अंशुमन धुमाळचे सीडीआर चेक झाले पाहिजे. पहिली गोष्ट, अंशुमन धुमाळने कुणाकुणाला फोन केले, अंशुमन धुमाळचा कुणाकुणाशी संवाद झाला त्याचे सीडीआर करा, पहिली गोष्ट. दुसरं काय आहे, डीवायएसपी राहुल धस ज्याचा उल्लेख आहे. डीवायएसपी राहुल धस हे वारंवार ज्या पद्धतीने तपासात अडथळे आणत होते त्याच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. राहुल धसचे सीडीआर चेक करा. कोण राजकीय नेता आहे, कोण खासदार आहे, चेक करा. मी पुन्हा म्हणते, आम्हाला खासदार माहिती आहे का नाही माहिती. काय म्हणले देवेंद्रजी स्वतःच बघा. म्हणजे देवेंद्रजींनी काय केलंय ते राजकारण पण कळू. ते काय म्हणाले, ते म्हणाले की 33 रणजित नाईक निंबाळकर आहेत. ओके, मान्य मान्य आम्हाला. चला 33 मधल्या एक सोडून द्या, उरलेल्या 32 मधल्या कोणत्या निंबाळकरच्या पियाचं नाव शिंदे नागतील काय ते सांगा. दादा मी काय चुकीचं बोलायलो का? आम्ही किती नियमानं किती रीतीनं बोलायले इथे. बरं, ते म्हणाले की तिने हँगिंग केलं होतं. खाली उतरवतानाची व्हिडिओग्राफी असेल तुमच्याकडे, व्हिडिओ केला असेल ना. माहिती तर अशीही मिळते की जेव्हा हँगिंग होतं त्यावेळेला तिच्या अंगावरचे कपडे वेगळे होते. थोडी वेगळी माहिती. जेव्हा हँगिंग होतं तेव्हा तिच्या अंगावर साधारणतः फिक्कट गुलाबी रंगाचा चिकनचं कापड असल्यासारखा जाळीदार असा काहीतरी टॉप होता आणि ब्ल्यू कलरची जीन्स होती. पण जे आपल्यापर्यंत फोटो दिसतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची जीन्स दिसते आणि थोडासा हिरवट पांढरट असे फुलांचा टॉप दिसतोय. बदललेत का कपडे? माहिती जे लोक देत आहेत, आमची माहिती खोटी असेल आम्ही नाक घासून माफी मागतो बघा. पण आम्हाला शंका आहे ना. आम्हाला काय शंका आहे?